मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्य ही पार्थच्या ऑफिसमध्ये गेलेली असते. तिथं काव्याला असं दिसतं की एक बाई प्रेग्नेंट आहे, ज्यामुळे तिला सुट्टीवर जाण्यासाठी सांगितलं जातं. तिनं रजेवर गेलं पाहिजे असं तिथला एक माणूस बोलत असतो. तेव्हा काव्या त्या माणसाला उत्तर देत म्हणते, यांनी सुट्टीवर जावं असं तुम्हाला का वाटतंय? आम्ही बायका आम्हालाही सांभाळू शकतो, आमच्या बाळालाही आणि आमच्या करिअरला सुद्धा. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. काव्याच्या तोंडून हे सगळं ऐकताच पार्थला काव्याचा अभिमान वाटतो आणि तो आनंदी होऊन काव्याकडे बघतच राहतो. नंतर जीवा आणि नंदिनी यांच्यामधील संवाद दाखवण्यात येतो. नंदिनी ही जीवाला म्हणत असते, नक्कीच काहीतरी चमत्कार घडेल जीवा, तुम्ही विश्वास ठेवा. तेव्हा जीवा म्हणतो की तुला 100% खात्री आहे का? तेव्हा नंदिनी आता फनी वेमध्ये जीवाला म्हणते, 100% खात्री तर कशाचीच देता येत नाही बाबा, आपण आपलं करत राहायचं, एक दिवस जातील सगळे डाग. आता नंदिनीला जी मुलगी भेटली होती आणि ज्या मुलीकडून ती ही गोष्ट शिकली, त्याच मुलीचे ॲक्शन आता नंदिनी जीवासमोर करून दाखवते. दोघेही नंतर आनंदाने हसू लागतात आणि विश्वास ठेवतात की एक दिवस नंदिनीला सुद्धा मातृत्व लाभेल. तर अशा पद्धतीने नंदिनी आता पॉझिटिव्ह आपल्याला दाखवण्यात आलेली आहे आणि तिकडे काव्यसुद्धा बाळासाठी तयार होताना दिसत आहे. तर ही मालिका तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्सकरिता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.